शेतमालाला उत्तम भाव मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर. वीज मनोऱ्यांनी व्याप्त जागेच्या मोबदल्यात वाढ, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. आणि 2017-18च्या साखर हंगामासाठी ऊसाच्या रास्त दरात वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नमस्कार, कृषी वार्ता या बातमीपत्रात मी शर्मिष्ठा म्हात्रे आपलं स्वागत करते. आता पाहूया कृषीविषयक सविस्तर वृत्त. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्तम भाव मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असं कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी म्हटलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या हतेडी, अंबेडा आणि अटाळी या गावांमध्ये आयोजित संवाद यात्रेत ते बोलत होते. शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्यात महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून कृषी मंत्री फुंडकर यांनी त्यांना विविध सरकारी योजनांची माहिती दिली. महापारेषणतर्फे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर उभारण्यात येणाऱ्या 66 केव्ही ते 1200 केव्ही क्षमतेच्या मनोऱ्यांनी व्याप्त जागेच्या मोबदल्यात वाढ करायचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे. मनोऱ्यांनी व्याप्त जागेच्या क्षेत्रफळाच्या दुप्पट मोबदला देण्यासाठीच्या सुधारित नवीन धोरणाला मंत्रिमंडळानं मान्यता दिली. ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. आतापर्यंत मनोऱ्याखालच्या जागेच्या मूल्याच्या 25 ते 65% इतकीच नुकसान भरपाई दिली जात होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीच्या बैठकीत 2017-2018च्या साखर हंगामासाठी ऊसाला ₹255 प्रति क्विंटल या रास्त भावाला मंजुरी देण्यात आली. 2016-17च्या तुलनेत या दरात 10.87% वाढ करण्यात आली आहे. येत्या 2017-18च्या हंगामात साखर कारखान्यांना शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी करताना आता नवीन दर द्यावा लागणार आहे. यावर्षीच्या एप्रिल आणि मे महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या निकषांनुसार संबंधित विमा कंपनीकडून मदत मिळणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी नसलेल्या शेतकऱ्यांना सहभागी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या रकमेच्या निम्मी रक्कम मिळणार आहे. ही मदत जास्तीत जास्त 2 हेक्टर क्षेत्रासाठी मिळणार आहे. 15 वर्षांपेक्षा जास्त जुन्या बियाणांना अनुदान देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं नाकारला आहे. या बियाणांना अनुदान न देण्याची भूमिका केंद्र सरकारनं घेतल्यामुळे राज्य सरकारला हा निर्णय घ्यावा लागला आहे. या निर्णयामुळे सोयाबीन, मूग, उडीद, तूर तसंच धानाचे 15 वर्षांपेक्षा जास्त जुने बियाणे पूर्वीच्या जुन्या दरानेच खरेदी करावे लागणार आहेत. या बियाणांना अनुदान देण्याचा प्रस्ताव महाबीजनं राज्य सरकारकडे सादर केला होता. आता पाहूयात बाजारभाव. जाणून घेऊया जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत. बाजरी 1411, 1411, ज्वारी 1750, 1675, गहू 1650, 1650, भेंडी 2700, 1500, वांगी 1600, 700, फ्लॉवर 2800, 1500, जांभूळ 6500, 3500, आंबा 5000, 2200 आणि केळी 400 आणि 250. बाजारभावाविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या. आता पाहूयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. शेतकरी बंधूंनो नमस्कार. प्रथम मागील 2 दिवसातील हवामानाचा आढावा घेऊयात. कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला तर मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे होते. गेल्या 24 तासात राज्यात सर्वात जास्त कमाल तापमानाची नोंद चंद्रपूर येथे 47°C इतकी झाली. यानंतर राज्याचा हवामान अंदाज पाहूयात. पुढील 5 दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात पुढील 4 दिवस तुरळक ठिकाणी तर 5व्या दिवशी काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. इशारा
येत्या 24 तासात विदर्भात काही ठिकाणी व त्यानंतरच्या 24 तासात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. यानंतर कृषी सल्ला पाहूयात. शेतकरी बंधूंनो, पावसाची शक्यता लक्षात घेऊन काढणी केलेल्या बाजरी, भुईमूग व कांदा या पिकांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. हळद लागवडीसाठी सेलम, कृष्णा, राजापुरी, वायगाव, लोखंडी, टेकूर, पेंटा या सुधारित जातींची निवड करावी. सूक्ष्म सिंचनावर हळद पीक घेणे फायदेशीर ठरते. खरीप पिकांच्या पेरणीसाठी घरचे बियाणे वापरावयाचे असल्यास बियाण्याची उगवण क्षमता तपासून पाहावी. यानंतर विभागवार कृषी सल्ला पाहूयात. कोकण विभागातील शेतकरी बंधूंनो, भातासाठी तयार करावयाच्या क्षेत्रामध्ये प्रति गुंठा 1 किलो युरिया, 3 किलो सिंगल सुपर फॉस्फेट व चांगले कुजलेले शेणखत द्यावे. बियाण्यास प्रति किलो 2 ग्रॅम याप्रमाणे थायरम किंवा इमिसान हे औषध चोळावे. मध्य महाराष्ट्र विभागातील शेतकरी बंधूंनो, खोडवा ऊसाला कापणीनंतर 135 दिवसांनी 130 किलो नत्र, 125 किलो स्फुरद व 50 किलो पालाश प्रति एकरी द्यावे. सुरू ऊसातील खोडकिडीच्या नियंत्रणासाठी एकरी 2 फुले ट्रायकोकार्डची 10 दिवसाच्या अंतराने आवश्यकतेनुसार 2 ते 3 प्रसारणे करावीत. मराठवाडा विभागातील शेतकरी बंधूंनो, खरीप सोयाबीन, ज्वारी व बाजरी पेरणीसाठी नांगरणी करून 2 ते 3 उभ्या आडव्या वखराच्या पाळ्या द्याव्यात. शेवटच्या पाळीपूर्वी 5 टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. खरीप हंगामात टोमॅटो लागवडीसाठी चांगला निचरा असलेली मध्यम काळी किंवा पोयट्याची जमीन निवडावी. पावसाळी टोमॅटो लागवडीसाठी काळीभोर जमीन टाळावी. विदर्भ विभागातील शेतकरी बंधूंनो, उन्हाळी धान पिकाची पक्वतेनुसार जमिनीलगत कापणी करावी. खरीपातील भात पिकासाठी रोपवाटिकेची तयारी करावी. धन्यवाद. जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई 35-29, पुणे 37-26, नागपूर 45-31, औरंगाबाद 41-27, सोलापूर 43-26, नाशिक 38-24. हवामानविषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार. निसर्ग संपन्नतेनं नटलेल्या कोकणातल्या भूभागाला निसर्गाचं वरदान लाभलं आहे. आंबा, काजू, नारळी पोफळीच्या बागा, अथांग सागर कोकणच्या वैभवात अधिकच भर घालतात. काजू, आंब्या, फणसाचा मंद सुगंध इथल्या भूभागाला अधिकच खुलवतो. बागायतदारांच्या बागा, त्यात घुमणारा कोकिळचा आवाज, काळ्या मोहरातून फुललेली काजूची हिरवी, पिवळी, लाल धम्मक बोंड आणि त्यातून आलेला काजूगर म्हणजेच काजूबी. निसर्गाचं हे अद्भुत रूप पाहायला आपल्यालाही आवडतं. फेब्रुवारीपासून सुरू झालेला मोसम मे-जून अखेरपर्यंत चालतो. झाडावरून काढलेलं काजूबी वाळवून पोत्यात भरून कारखान्यापर्यंत पोहोचवलं जातं. रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्था गव्हाणे अध्यक्ष जयवंत विचारे हे आपल्या संस्थेविषयी, काजू लागवडीविषयी लांजा गाव आघाडीवर असल्याचं आवर्जून सांगतात. ही काजू उत्पादक शेतकऱ्यांची सहकारी संस्था आहे आणि 250 शेतकरी या संस्थेचे सभासद आहेत. जवळजवळ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यामधले शेतकरी या संस्थेचे सभासद आहेत आणि फार मोठ्या प्रमाणात काजूची लागवड या संस्थेच्या प्रेरणेतून लोकांनी केलेली आहे. आज गव्हाणे गावामध्ये जवळजवळ 200 एकरपेक्षा जास्त जागेवरती काजूचं कल्टिवेशन नव्याने सुरू झालेलं आहे आणि फार मोठ्या प्रमाणात काजू इथे निर्माण होत असतो. साधारणतः जूनच्या सुरुवातीला काजूची लागवड नव्याने करण्यात येते. साधारणतः 60 बाय 60चा एक खड्डा काढून त्याच्यामध्ये पाऊस सुरू होण्याच्या दरम्यान काजूची कलमं लावली जातात.
जनरली इकडे आता शासनाच्या मदतीने कृषी विभागाच्या साहाय्याने इथल्या मातीचं परीक्षण करून घेण्यात आलेलं आहे आणि त्या परीक्षणातून असं दिसलं की ही जी जागा आहे, हा इथलं जे वातावरण आहे, इथली जी जमीन आहे, ही काजूच्या उत्पादनाला अधिक मार्गदर्शक आहे, मदत करणारी आहे आणि त्यामुळे या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात काजूची लागवड झालेली आहे। संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सगळ्यात अधिक लागवड ही लांजा तालुक्यात झालेली आहे। वेंगुर्ला संशोधन केंद्राने 1 ते 9 अशा प्रकारच्या जाती निर्माण केलेल्या आहेत। त्याशिवाय रानटी म्हणजे जंगली काजूही निर्माण होत असतो आणि त्यातूनही चांगलं उत्पादन मिळत असतं। वेंगुर्ला 4 आणि 7 या जास्त प्रमाणात त्याची लागवड होते, कारण वेंगुर्ला 4 ही जात घोसाने काजू लागले जातात आणि एका साईजचे काजू त्याच्यामध्ये आपल्याला मिळतात आणि वेंगुर्ला 7 हे सगळ्यात टप्पोरी काजू, मोठी काजू याच्यामध्ये मिळते आणि त्याच्यामुळे त्याला फळही मोठं असतं आणि त्यामुळे त्याचंही प्रमाण मोठ्या प्रमाणात इथे काजूचं लागवडीसाठी केलं जातं। आज साधारणतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 90,000 टन काजू दरवर्षी निर्माण होते, पण त्या प्रमाणात त्याची प्रक्रिया करण्यासाठी अपुरी यंत्रणा आहे आणि परंतु काजू उद्योगातील जे काही स्वयंरोजगाराच्या संधी आहेत त्याच्यामुळे शासनाच्या साहाय्यातून अनेक छोटे छोटे उद्योग स्वयंरोजगार त्या काजू प्रक्रियेमध्ये निर्माण झालेला आहे। मोठ्या प्रमाणात काजूच्या लागवडी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत। आपण जर ह्या नुसत्या गव्हाणे गावातच जरा विचार केला तर साधारणतः 200-250 एकरमध्ये इथे काजू लावलेला आहे आणि फार मोठ्या प्रमाणात काजूचं उत्पादन इथे दरवर्षी मिळत आहे। साधारणतः फेब्रुवारी ते मे हा साधारणतः काजू मिळण्याचा सीझन आहे। या काळातच काजूची मोठ्या प्रमाणात पीक तयार होतं आणि साधारणतः फेब्रुवारीला वेंगुर्ला 4 आणि 7 ह्या जातीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात मिळतं। एप्रिल मे मध्ये गावठी काजूचं मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळतं आणि हे उत्पादन साधारणतः मे पर्यंत आपल्याला उपलब्ध असतं। काजू जो निर्माण होतो तो वाळवावा लागतो, वाळवल्यानंतर तो स्टोअर करावा लागतो आणि स्टोअर केल्यानंतर आपल्याला वर्षभर तो काजू प्रक्रियेसाठी वापरता येतो। आपण आता हे सगळं साधारणतः या विभागामध्ये शासनाच्या माध्यमातून सेंद्रिय काजू करावा, असा निर्माण करावा याच्यासाठी मोहीम राबवली जाते आणि म्हणून या भागामध्ये जो काजू तयार होतो त्याला गांडूळ खत, शेणखत, कंपोस्ट खत याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। रासायनिक खतांचा इकडे वापर कमी झालेला आहे, रासायनिक खतं वापरली जात नाहीत आणि सेंद्रिय शेतीकडे काजू उत्पादकांचं जास्त लक्ष गेलेलं आहे आणि सर्वसामान्य माणूस रासायनिक खतांच्या ऐवजी सेंद्रिय खताकडे वळलेला आहे आणि त्यामुळे गांडूळ खत, शेणखत, कंपोस्ट खत ह्या खतांचा मोठ्या प्रमाणात उपयोग ह्या काजूच्या उत्पादनासाठी केलेला जातो आहे। आपण आता हे सगळं काजूचं झाड शेती पाहिलेली आहे आणि आता आपण काजूची नेमकी प्रक्रिया कशी होते हे आपण बघण्यासाठी कारखान्यात जाणार आहोत। हा आमचा बॉयलर आहे। या बॉयलरमध्ये 7 kg प्रेशर वाफ तयार झाल्यानंतर हा आमचा बॉयलर आहे। या बॉयलरमध्ये 7 kg प्रेशर वाफ तयार झाल्यानंतर बाजूला जे 2 कुकर आहेत त्यापैकी एका कुकरला वाफ सोडली जाते। त्याच्यामध्ये एका वेळेला 320 किलो काजू राहतो। तो 20 मिनिटं वाफ देऊन भाजला जातो, वाफवला जातो आणि त्यानंतर तो वाफवून झाल्यानंतर हा इथे कुकर आहे। हा कुकर एका वेळेला 320 किलो काजू त्याच्यामध्ये भाजून निघते, वाफवून निघते। बॉईल झालेला काजू इथे येतो, त्यानंतर या मशीनमध्ये तो टाकला जातो। या मशीनमध्ये एका वेळेला 20 किलो काजू टाकला जातो आणि तो 20 किलो एका तासामध्ये फोडून मिळतो। हे आपल्याला इथे काजू कशा प्रकारे वेगळा होतोय सालीतून हे स्पष्ट होतं आणि हा सगळा कट झालेला काजू तिथे सेलिंगसाठी दिला जातो आणि त्या लेडीज ज्या बसलेल्या आहेत, महिला आमच्या बसलेल्या आहेत, महिला कामगार, त्या काजू गर आणि साल हे वेगळं करण्याचं काम करतात। हे सगळे कामगार आमचे सालातून काजू वेगळा काढण्याचं काम करतात। सालं एका बाजूला आहेत, जो काजू गर फुटून तयार झालेला आहे काजू कर्नल तो वेगळं करण्याचं काम करतात आणि साधारणतः एक महिला दिवसाला 15 किलो काजू वेगळा करते सालातून। हे मॅन्युअल कटर आहेत, हाताने काजू जेव्हा आमच्या मशीन्स बंद होतात त्यावेळेला ह्याचाही वापर करतो, म्हणजे इथे कामाला आलेल्या माणसाला पूर्ण वेळ काम मिळावं हा त्याच्या मागे उद्देश आहे।
आणि जनरेटर नसल्यामुळे विजेचा प्रश्न असतो, त्यावेळेला मग त्यांना काम देण्यासाठी मॅन्युअल कटरचा उपयोग करता येतो. काजूच्या झाडाला सुरुवातीची 3 वर्ष सतत पाणी द्यावं लागतं. खरं म्हणजे काजूच्या झाडाला पाण्याची गरज नसते, परंतु पाणी दिलं तर उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात फरक पडतो. विशेषतः संपूर्ण मोहर आल्यानंतर काजूच्या झाडाला जर सतत पाणी दिलं तर उत्पादनामध्ये दुप्पट वाढ होते, असं निष्कर्ष निर्माण झालेला आहे. आणि साधारणतः बऱ्याच लोकांनी ठिबक योजना केलेली आहे. ठिबक योजनेतून झाडाला पाणी दिलं जातं आणि जर 12 महिने त्यांना पाण्याची व्यवस्था केली, म्हणजे पावसाळा व्यतिरिक्त जर पाण्याची व्यवस्था केली तर अधिक लवकर झाडं चांगली मोठी होतात, चांगली होतात आणि चांगल्या प्रकारे उत्पादन देण्यास मदत होते. आणि विशेषतः वेंगुर्ला 4 आणि 7 ह्या ज्या जाती आहेत त्यांना जर आपण सातत्यानं मोहर आल्यानंतर पाणी दिलं तर त्यांना दुसऱ्यांदा पण मोहर येतो, तो साधारणतः मार्च एंड नंतर येतो आणि त्याच्यामुळे दुप्पट उत्पादनाचा लाभ होतो. तेव्हा पाणी हे आवश्यक आहे आणि ते गरजेचं आहे. त्यामुळे उत्पादन वाढतं आणि झाडाचे पोषण चांगल्या प्रकारे मिळतं, फळं चांगली मिळतात आणि फळं चांगल्या मिळाल्यामुळे चांगलं पिकाचं उत्पादन चांगल्या प्रकारे जोमदार मिळतं. कोकणात पिकणाऱ्या काजूपासून काजूवडी, काजू चॉकलेट, खारा ओला काजू हे काजू प्रक्रिया उद्योग उभारणीला गती प्राप्त झाली आहे असं जाणवतं. कारखान्यात आलेला माल वाळवून स्टोअर करून वर्षभर प्रक्रियेसाठी वापरण्यात येतो. प्रथमदर्शनी कारखान्यातला मोठा बॉयलर आपलं लक्ष वेधून घेतो, तो पेटत असलेल्या भल्या मोठ्या लाकूड फाट्यासह. काजू भाजण्याच्या प्रक्रियेमध्ये 7 kV प्रेशर वाफेवर काजू भाजला जातो आणि पुढील प्रक्रियेसाठी रवाना होतो. काजूचा हंगाम 4-5 महिने असला तरी माल साठवून त्यावर वर्षभर काम करता येतं. गव्हाणे गावातील काजू प्रक्रिया उद्योग लाखोंच्या घरात असून त्यासाठीची यंत्रणा अपुरी पडत असल्याचं जाणवून येतं. काजू नंबर 4 आणि 7 हे लागवडीसाठी उत्तम असल्याचं जाणकारांचं मत आहे. कारखान्यात 5 वर्षे काम करणाऱ्या रेणुका मोहिते या काजू उत्पादन, सरासरी महिलांचा सहभाग, बॉईल काजू कटिंगमध्ये जमा होणं याविषयी सांगताना म्हणतात, मी या संस्थे रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित गव्हाणे या संस्थेमध्ये 5 वर्ष काम करत आहे. रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्थेमध्ये कटिंग सेक्शनमध्ये सुपरवायझरचं काम करते. प्रथम बॉईल झालेला काजू कटिंग सेक्शनमध्ये आणण्यात येतो, मग तो मशीनला लावला जातो. मशीनला प्रत्येकी 20 किलो तासाला कट होतो काजू. 60 ते 70 किलो शेलिंगला देतो. मग त्या 60 ते 70 किलोमध्ये 15 ते 16 किलो उत्पादन येतं. मग उत्पादन 15 ते 16 किलो उत्पादन आल्याच्या नंतर बाकी सगळी टरफलं असतात आणि या सेक्शनमध्ये 20 ते 25 बायका काम करतात. जेव्हा लाईट नसतो तेव्हा हँड कटरच्या साहाय्याने काजूगर कट केला जातो. एकूण या सेक्शनमध्ये प्रोसेस 2 टनाचा होतो काजूगर. प्रत्येकाला काम मिळणं, त्यातून रोजगार निर्मिती होणं हा मूळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून कधी कटरच्या सहाय्यानं तर काही वेळा विजेची उपलब्धता लक्षात घेता रोजगार जाणून महिलांना वाफवलेला काजू फोडण्याचं काम देण्यात येतं. प्रत्येकाला काम मिळणं, त्यातून रोजगार निर्मिती होणं हा मूळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून कधी कटरच्या सहाय्यानं तर काही वेळा विजेची उपलब्धता लक्षात घेता रोजगार जाणून महिलांना वाफवलेला काजू फोडण्याचं काम देण्यात येतं. स्वच्छता, कामातली शिस्त, एकाग्रता आणि काजू बी सालापासून वेगळं करण्याचं तंत्र महिलांना काही वर्षाच्या अनुभवानं सुरेख जमल्याचं जाणवतं. कारखान्यात ऑपरेशनचं काम पाहणारे प्रवीण कांबळे मालाविषयी, कटिंगविषयी सांगताना मशीन्सची ओळख करून देतात. हा कटिंगमधून आलेला माल आहे, कच्चा माल आहे. याला 8 तास ड्राय करावा लागतो. 70 ते 80 टेम्परेचरला 8 तास ड्राय करावा लागतो. त्याच्यानंतर तो लॉटप्रमाणे जसा येईल तसा तो लॉट ड्राय केल्याच्यानंतर तो पिलिंगला जातो. पिलिंगला गेल्यानंतर तिथे वरचं टर्फल काढलं जातं आणि नंतर तो तिथे ग्रेडिंग होतं, नंतर ते पॅकिंग होतं. काही वर्षे काजू झाडांचं संगोपन केल्यास पुढील अनेक वर्ष काजू बहरत राहतो. भट्टीत भाजून निघालेल्या कडक टणक सालांसह काजू वाफवून निघतो. त्या सालाला वेगळं करण्यात येतं.
त्या उपरही काजूवर पातळ सालाचा एक थर असतो. काजू सालासकट आणि बिनसालासकट वेगळं करण्याचं कसब फायलिंग विभागात केलं जातं. साल वर्गीकरण विभागात काम करणाऱ्या सुमित्राकडून अधिक माहिती मिळाली. मी पिलिंग विभागामध्ये सुपरवायझर आहे. भट्टीमधून आलेला माल 10 किलो वजन करून मी कामगारांना देते. संध्याकाळी जातावेळी यांचा माल चेक करून घेते, कुठे साल वगैरे राहिले काय. रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्था गव्हाणे स्थित काजू प्रक्रिया उद्योगानं बाजी मारली आहे. रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्था गव्हाणे स्थित काजू प्रक्रिया उद्योगानं बाजी मारली आहे. उत्कृष्ट, स्वच्छ, सुंदर टपोरा काजू निर्माण करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काजू प्रक्रियेला गती आली आहे. मागणीनुसार खप, 36 प्रकारातल्या वर्गीकरणात काजू मालाचं वजन करून पॅकिंग आणि 6 वर्ष काम करणाऱ्या सानिका रोजगार संधीचा लाभ घेताना त्या म्हणतायत, मी सानिका श्रीकांत जेदे गेली 6 वर्ष आरकेपी काजूमध्ये काम करत आहे. मी या ग्रेडिंग विभागामध्ये काम करते. इथे पिलिंगमधून आलेला काजूगर प्रतिवार वजन करून प्रत्येक कामगाराला 40 किलो असा दिला जातो. त्याच्यातून प्रत्येक कामगार 40 किलोमधून त्या काजूचे 36 प्रकारामध्ये वर्गीकरण केलं जातं. वर्गीकरण केल्यानंतर ते इथे ओतलं जातं. ओतल्यानंतर तो संध्याकाळी वजन करून CCP2 या भट्टीसाठी दिला जातो. वेगवेगळ्या प्रक्रियेद्वारे काजूवर काम करून पॅकिंग केलेला उत्कृष्ट काजू ग्राहकांसाठी खुला होतो. तो संस्थेच्या सामूहिक सुविधा केंद्राकडे पाठवला जातो. उपजत नैसर्गिक देणगीचा शोध घेऊन स्वयंरोजगाराच्या संधी प्राप्त करून घेता येतात आणि गावच्या विकासाला हातभारही लावता येतो.